नमस्कार, वामिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत भन्नाट चवीची दमदार अशी मासवडी आणि त्यासोबतचा तर्रीदार रस्सा. पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तर मासवडी नावावरूनच बऱ्याच जणांना असं वाटतं की हा नॉनव्हेजचा काही प्रकार आहे का, पण असं अजिबात नाही. मासवडी हा शुद्ध शाकाहारी पदार्थ आहे. वडीला थापताना आपण मांसासारखा आकार देतो किंवा त्रिकोण आकार देतो, म्हणून त्याला मासवडी म्हटलं जातं. आणि मासवडी बनवण्यासाठी फार काही साग्रसंगीत नाही करावं लागत. घरामध्ये सहजपणे उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण ही मासवडी बनवू शकतो, मस्त चमचमीत आणि मसालेदार. आणि आज आपण अगदी सोपी सुटसुटीत अशी पद्धत बघणार आहोत. फक्त 3 स्टेप्समध्ये मासवडी कशी बनवायची हे बघणार आहोत. आणि तुम्ही जर का या 3 स्टेप्स अगदी व्यवस्थितपणे फॉलो केल्या, सांगितलेल्या प्रमाणामध्ये साहित्य घेतलं, तर तुमच्या पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा तुम्ही परफेक्ट अशी मासवडी बनवू शकता. तर आपण साहित्य पाहूया. इथे सारण आणि कोटिंग बनवायचं आहे. तर सारणासाठी आपण एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला आहे, पाववाटी सुक्या खोबऱ्याचं कीस घेतलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 चमचे तीळ, 1 चमचा खसखस, 2 चमचा घरगुती काळा मसाला. तुम्ही कोणताही ठेवणीतला काळा मसाला घेऊ शकता किंवा कांदा लसूण मसाला घ्या 2 चमचा. तोही नसेल तर 2 चमचे गरम मसाला घ्या, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ. तर हे सगळं साहित्य आपल्याला मासवडीचं सारण तयार करण्यासाठी लागणार आहे. आता कोटिंगसाठी आपण इथे 1 वाटी बेसन घेतलं आहे, चाळून घेतलं आहे, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 4 लसणाच्या पाकळ्या वाटून घेतलेल्या आहेत, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि कोथिंबीर आपण चिरून घेतली आहे. याच्यामध्ये मीठसुद्धा लागेल. तर हे झालं कोटिंगसाठी लागणारं साहित्य. तर सगळ्यात आधी आपण सारण बनवणार आहोत. तर मासवडीसाठी लागणारं सारण बनवण्यासाठी आपल्याला हे सगळे जिन्नस आहेत ते पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण कढाई गरम करून घेतली आहे. कढाई चांगली तापली की गॅसची फ्लेम अगदी लो करायची. त्याच्यामध्ये 4 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस घालून तीळ आणि खसखस छान सोनेरी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पांढरे तीळ आपण घेतले आहेत. तुम्ही गावरान तीळ घेतले तरी सुद्धा चालेल. तिळाचा खूप छान फ्लेवर येतो सारणाला. मस्तपैकी आपण सोनेरी रंगावरती तीळ आणि खसखस भाजून घेतलेले आहेत. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. आता त्याच कढाईमध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा कीस घेऊन तोही सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. अगदी लो फ्लेम करून भाजायचा, नाहीतर तो जळण्याची शक्यता असते. तर हे जे काही सगळे पदार्थ आपण सारणामध्ये वापरणार आहोत त्यामुळे खूप छान चव येते सारणाला. आणि सगळे पदार्थ भाजून घेतोय. आता त्याच कढाईमध्ये आपण 2 चमचे तेल घालायचं आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. तोवर आपलं तीळ, खसखस आणि खोबरं भाजलेलं ते सगळं थंड होईल. कांदा छान असा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालूया आणि त्यासुद्धा तेलावरती 2 मिनिटासाठी परतून घेऊया. मस्त कांदा आणि लसूण आपला छान भाजून झाला आहे. ते सुद्धा आता आपण गॅस बंद करू आणि थंड करून घेऊया. त्यानंतर मिक्सरला आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण तीळ आणि खसखस मिक्सरला वाटून घेणार आहोत. हे कांदा आणि खोबऱ्यासोबत एकत्र केलं तर वाटलं नाही जाणार, म्हणून आधी हे सेपरेट वाटून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त थोडंसं जाडंभरडं असं आपण हे वाटून घेतलं आहे. याच्यामध्ये आता आपण भाजलेलं खोबऱ्याचा कीस आणि कांदा आणि लसूण हे सुद्धा ॲड करणार आहोत. थोडंसं जाडंभरडं असं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचा घरगुती काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे.
आणि हिरवी कोथिंबीर चिरलेली. मस्त असं जाडंभरडं असं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे. तीळ आणि खसखसचा खूप छान असा सुवास येतो आहे आपल्या सारणाला. आणि कोथिंबिरीचा सुद्धा मध्ये मध्ये हिरवा रंग खूप छान दिसत आहे. सारण सुवाससुद्धा छान आहे. परफेक्ट असं सारण तयार झालं आहे. ही आपली पहिली स्टेप इथे कंप्लीट झालेली आहे. आता दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला मासवडीचं जे कोटिंग असणार आहे ते बनवायचं आहे. त्यासाठी तेल गरम करून घेतलं आहे 2 चमचे. त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. हिंग छान असं फुलल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मिरची, आलं आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे. आता हा ठेचा आपल्याला तेलावरती अगदी व्यवस्थितपणे 2 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे. तर आपण ज्या काही प्रमाणामध्ये सगळं साहित्य घेतलेलं आहे त्या प्रमाणात सगळं साहित्य घेतलं तर परफेक्ट मासवडी आपली बनवून तयार होते. अर्धा चमचा हळद आपण इथे घेतलेली आहे. ठेचा आपला छान परतून झाला आहे. त्याच्यामध्ये मीठ घालूया आपण चवीपुरतं आणि मीठसुद्धा मिक्स करून घेऊया. आता आपण 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्यासाठी 1.5 वाटी पाणी घेणार आहोत. तर 1 वाटी बेसनासाठी 1.5 वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला अगदीच पीठ फारच सुकं वाटलं तर तुम्ही 2-3 चमचे एक्स्ट्रा पाणी घालू शकता त्याच्यामध्ये नंतर. आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि उकळी आल्यानंतर आपण चाळून घेतलेलं 1 वाटी बेसन पीठ आहे ते याच्यामध्ये घालून पटकन त्याला चांगलं फेटून घ्यायचं. त्याच्यामध्ये गुठळ्या जास्त फॉर्म झाल्या नाही पाहिजेत आणि जर झाल्या तर त्या चांगल्या फेटून मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. लगेचच आपल्याला ते व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे. हे पहा, छानपैकी आपण बेसन पीठ घोटून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला वाफ द्यायची आहे 5 ते 6 मिनिटं. पण 5 ते 6 मिनिटं वाफ देताना मध्ये मध्ये 2 वेळा ते आपल्याला उघडून व्यवस्थितपणे घोटून घ्यायचं आहे. 6 मिनिटं झाले. छान आपण हे वाफवून घेतलं आहे आणि मध्ये 2 वेळा उघडून ते चांगलं झाकण उघडून घोटून घेतलेलं आहे. आणि हे वाफवून घेतल्यामुळे बेसन पिठाचा कच्चेपणा राहत नाही. आता इथे एक सुती कपडा, आता आपल्याला सुती कपडा घ्यायचा आहे. कॉटनचा रुमाल किंवा कॉटनचं नॅपकिन घ्या. इथे आपण कॉटनचा रुमाल ओला करून घेतलेला आहे जेणेकरून आपण वडी थापताना ते खाली चिकटलं नाही पाहिजे. आणि जे काही आपण पिठलं बनवलेलं आहे कोटिंगसाठी ते गरम गरम असतानाच थापायचं आहे. थंड झालं तर थापता नाही येणार, प्रॉब्लेम होतो, मोडायला जाते वडी. त्यामुळे गरम गरम पिठलंच आपल्याला थापून घ्यायचं आहे. त्यासाठी खोबरं आणि कोथिंबीर इथे आपण एका रुमालवरती स्प्रिंकल केली आहे. आता थोडं थोडं हाताला पाणी लावत ही वडी छान अशी थापून घ्यायची आहे. हे जे पिठलं आहे ते आपण गरम असताना थापतोय त्यामुळे हाताला पाणी लावायचं. छान असं बघा आपलं हे वडी थापली गेली आहे गरम असतानाच आपण थापल्यामुळे. आणि साधारणतः 1 सेंटीमीटर जाडीची वडी आपण थापून घेतली आहे. त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. आता हे पहा, सारण अगदी जास्त पण नाही भरायचं आणि फार कमी पण नाही भरायचं, मध्यम असं सारण व्यवस्थितपणे भरून घ्यायचं. हे पहा, मस्त सारण भरलं आहे. आता आपल्याला रुमाल एका साईडने उचलायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे सारणावरती वडीची ती बाजू ठेवायची आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची. मस्त. आता दुसरी बाजू वडीची आपल्याला उचलून सारणावरती ठेवायची आहे. मस्त. आता ही बाजूसुद्धा हलक्या हाताने प्रेस करून घेऊया. मस्त, परफेक्ट. आणि आता आपल्याला या वडीला माशाचा आकार द्यायचा आहे. दोन्ही हाताने दोन्ही साईडने प्रेस करून माशाचा आकार किंवा त्रिकोणाकार असं आपण म्हणू शकतो. दोन्ही बाजूने निमुळतं ठेवायचं आहे आणि मध्ये थोडं जाडसर, म्हणजे ती माशासारखा आकार येतो त्याला. यामुळे आपण ह्याला मासवडी असं म्हणतो. दोन्ही एंड्स पॅक करून घ्यायचे शक्यतो, म्हणजे सारण बाहेर नाही येणार.
वा, मस्त परफेक्ट अशी मासवडी आपली बनून तयार आहे. आता मासवडी थंड करून घेऊया, तोवर आपण पटकन रस्सा बनवून घेऊया. आता इथे आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली, मासवडी तयार झाली आहे. आता तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी साहित्य: एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एक अर्धा टोमॅटो घेतला आहे चिरून आणि 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. हे सगळं साहित्य आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे वाटणासाठी. इथे 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा घालून कांदा छान सोनेरी रंगावरती भाजून घेऊया आधी. तर आपण ज्या काही स्टेप्स पाहिल्या आहेत आतापर्यंत आणि ग्रेव्हीची सुद्धा जी स्टेप पाहणार आहोत त्या व्यवस्थित तुम्ही फॉलो केल्यात तर पहिल्या प्रयत्नातसुद्धा परफेक्ट अशी मासवडी बनवू शकता तुम्ही. तर कांदा आपण सोनेरी रंगावरती परतला की लसूण पण तेलामध्ये चांगले भाजून घेतले आहेत आणि आता आपण अर्धा चिरलेला टोमॅटोसुद्धा याच्यामध्ये घालून तो सुद्धा तेलामध्ये भाजून घेऊया. रश्श्यासाठी लागणारं वाटण खूप वेळ नाही लागत त्यासाठी. हे पहा, टोमॅटोसुद्धा छान भाजला आहे. त्यामध्ये आपण खोबरं घालूया. पटकन वाटण तयार होतं. आता हे वाटण आपल्याला खोबरं भाजल्याच्या नंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मिक्सरला ते वाटून घ्यायचं आहे. मस्त आपण हे वाटून घेऊया मिक्सरला. आता आपण इथे 4 ते 5 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जे काही वाटण करून घेतलं आहे रश्श्यासाठी ते घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि तेलाचा थोडासा वापर जास्त करायचा, कारण मासवडीचा रस्सा आहे तर थोडासा तर्रीबाजच पाहिजे, असा तरी आलीच पाहिजे थोडीशी. हे पहा, वाटण छान असं तेलामध्ये आपण परतून घेतलेलं आहे. या वाटणातून तेल सेपरेट व्हायला लागलं आहे, म्हणजे ते व्यवस्थितपणे आपण तेलावरती भाजून घेतलं आहे. आता याच्यामध्ये सुके मसाले घालूया. अर्धा चमचा हळद घालूया, 1 चमचा धन पावडर, 2 चमचा घरगुती काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आणि हे मसालेसुद्धा आपण वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिट तेलावरती आपण ते परतून घेऊया. मस्त मसालेसुद्धा आपण तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. रश्श्यासाठी आपण गरम पाणी घेतलेलं आहे इथे. तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी आवडते ग्रेव्हीची त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला त्याच्यामध्ये. थोडीशी पातळसरच ग्रेव्ही छान लागते. हे पहा, आपण एक उकळी काढून घेतलेली आहे आणि मस्त असा आपला रस्सा तयार झालेला आहे. कन्सिस्टन्सी तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे रश्श्याची ॲडजस्ट करून घ्या. मस्त. आता रश्श्याला उकळी आपण काढली आहे, पण अजून 3-4 मिनिटं रस्सा आपण उकळून घेऊया चांगला, म्हणजे मसाले सगळे एकजीव होतील असे. आणि तोपर्यंत आपल्या मासवड्या थंड झालेल्या आहेत, त्या छानपैकी आपण कापून घेऊया. वा, मस्त परफेक्ट भन्नाट चवीची आणि दमदार अशी मासवडी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. मस्त. तर आपण जे काही प्रमाण घेतलेलं आहे, 1 वाटी बेसनसाठी 1.5 वाटी पाणी, तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला पिठलं जेव्हा गरम असतं तेव्हाच वडी थापायची आहे. पिठलं थंड झालं तर वडी थापली जात नाही, ती तुटते. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. गरम गरम पिठलंच असतानाच वडी थापून घ्यायची आहे, हाताला थोडं पाणी लावून. मस्त, एकदम परफेक्ट. आणि 1 वाटी बेसनसाठी 1.5 वाटी पाणी, ही दुसरं इम्पॉर्टंट थिंग आहे. हे बघा, मस्त आपला तर्रीदार मासवडीचा रस्सा आणि परफेक्ट अशा भन्नाट दमदार मासवड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही गरम गरम भाकरी, चपाती, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी कशासोबतही ही मासवडी एन्जॉय करू शकता. रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि वामिकाज रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजबद्दलचं नोटिफिकेशन येत राहील. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.